आळशी जान्हवीचं लग्न विठ्ठलसोबत झालं. जान्हवीचा लहान दीर मोहन आपल्या वहिनीच्या आळशीपणाला खूप त्रासला होता. एक दिवस मोहन बघतो की एवढ्या सकाळी सकाळी त्याची आई किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. मोहन आईपाशी जाऊन आईला म्हणतो की, आई, तू वहिनीला काम करायला का नाही सांगत? तू सकाळच्याला उठून सगळी कामं करत असतेस आणि वहिनी 10-12 वाजेपर्यंत झोपून राहते. हे बरोबर आहे का? काय करणार बाळा? मग मी हे सगळं तुझ्या मोठ्या भावाला कळायला पाहिजे. त्याने स्वतःहून आपल्या बायकोला म्हणायला पाहिजे की आईला काम करू लागत जा म्हणून. अरे मी तर म्हणते की सगळं काम नाही केलं तरी चालेल, फक्त थोडी मला मदत केली तरी चालेल. मग आई, तू बहिणीला काहीच का डायरेक्ट बोलत नाहीस? अरे बाळा, मी बोलल्यावर घरात कलेश होईल. ठीक आहे आई, तू नाही बोलू शकत, परंतु मी मात्र वहिनीला बोलणारच. बघ बाळा, तुला कसं वाटतंय तसं कर. जर तू तुझ्या वहिनीच्या रूममध्ये चालला असेल तर हा एवढा चहा पण घेऊन जा, नाहीतर तुझी वहिनी उठणार नाही. मोहन चहा घेऊन जातो आणि वहिनीला आवाज देतो की वहिनी, मी आतमध्ये येऊ का? आईने चहा पाठवला आहे. जान्हवी म्हणाली की हा या. अरे आज चहाला एवढा उशीर कसा काय झाला? मी तर किती वेळ झालं उठून बसली आहे. मोहन आपल्या मोठ्या वहिनीला चहा देतो आणि म्हणतो की वहिनी, हे बरोबर नाही. आईला कमरेचा त्रास आहे, तरी पण ती लवकर उठून सगळे काम करत आहे. तुम्ही वेळेवर उठून आईची जरा मदत करू लागत जा. आपल्या लहान दिराकडून ज्ञानाच्या गोष्टी मिळाल्यामुळे जान्हवीला खूप राग येतो. काय बोलत आहेस तू मोहन? तू लहान आहेस आणि लहान म्हणूनच या घरात राहा आणि सकाळी लवकर उठल्यावर काम केल्यावर मला त्रास होतो. मी तुझ्या आईला लग्न झाल्यावर 5-6 दिवसांनीच सांगितलं होतं, तरी पण सासूबाई माझ्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कान भरत आहेत. विठ्ठल बाहेर वॉकिंग करत होता. आपल्या बायकोचा आवाज ऐकून तो पण खोलीत येतो. एवढा का आवाज लावला आहे तुम्ही दोघांनी? आणि तू मोहन, तू वहिनीसोबत तू का भांडत आहेस? हे काय बोलत आहे? दादा, तू तर रूममध्ये पण नाही आणि तू कसं म्हणू शकतो की मी वहिनीला भांडत आहे? मी तर फक्त वहिनीला सांगत होतो की आपल्या बारक्या भावाचं बोलणं मध्येच अडकून. विठ्ठल म्हणाला की मला माहीत आहे मोहन, तू आणि आई दोघे मिळून माझ्या बायकोला जान्हवीला भांडण्याचं कारण शोधत आहात. तुम्ही दोघं, तू आणि आई, माझ्या बायकोबद्दल दिवसभर काही ना काही बोलतच असता. अरे दादा, हे काय बोलत आहे? आम्ही कुठे काय बोलतो? मोहन बिचारा काय करणार होता? त्याला आपल्या आईचं हे दिवसभर काम करणं पण बघवत नव्हतं आणि घरात भांडणे पण त्याला आवडत नव्हती. तो नंतर काहीच बोलला नाही आणि तिथून रूमच्या बाहेर निघून जातो. असेच दिवस, महिना निघून जातात, परंतु जान्हवीमध्ये कोणताच बदल होत नाही. स्वतः कोणतंच काम करत नाही आणि कुणी काम करायला सांगितलं तर त्याच माणसांवर ती पिसाळत होती. एके दिवशी जान्हवी आपल्या सासूला म्हणते की सासूबाई, आज माझ्या माहेरची माणसे येणार आहेत, त्यासाठी काहीतरी चांगलं बनवा. आणि संध्याकाळी जान्हवीची बहीण सरिता आणि जान्हवीचे वडील फक्त दोघेच येतात. जेव्हा सरिता जान्हवीसोबत गप्पा मारत होती तेव्हा सरिता म्हणाली की ताई, आंटी कुठे आहेत? त्या मला कुठेच दिसत नाहीत. अगं सरिता, सासूबाई किचनमध्ये आहेत. तुला जर त्यांना भेटायचं असेल तर किचनमध्ये जाऊन भेट. त्यानंतर सरिता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जान्हवीच्या सासू उमाताई आणि मोहन दोघेजण स्वयंपाक बनवत होते. ते दोघं स्वयंपाक बनवत आहेत हे पाहून सरिता म्हणते की आंटी आणि मोहन, तुम्ही दोघं का जेवण बनवत आहात?
ताईने जेवण बनवलं नाही का? मोहनच्या मनात जान्हवीबद्दल जेवढा राग होता तो राग सगळा त्याने सरितावर काढला. हे बघ सरिता, देखावा करू नकोस. तुला माहीत आहे तुझी बहीण काहीच काम करत नाही. इथं फक्त आमच्या डोक्याला त्रास देत आहे आणि वरून आम्हाला तू म्हणत आहे की ताईने जेवण बनवलं नाही का? लग्नाच्या आधी काय गरज होती खोटं बोलायची की आमच्या ताईला खूप छान स्वयंपाक येतो, आमची ताई सगळे कामे करते. अरे मोहन, मला खरंच माहीत नव्हतं की ताई इथं सासरी आल्यावर काम करत नाही. अगं काय नाही सरिता बाळा, आता आम्हाला ह्याची सवय झाली आहे. तू जाऊन आराम कर. मी एवढा स्वयंपाक झाला ना मग तुम्हाला जेवण वाढते. आणि तोपर्यंत जान्हवी ओरडत येते की बाबाला येऊन 15 मिनिटे झाले तरी पण अजून चहा माझ्या वडिलांसाठी आणि बहिणीसाठी आला नाही. सरिता उमाताईला आणि मोहनला म्हणते की तुम्ही दोघं साईडला सरका, मी सगळं बनवते. आंटी, तुम्हाला खूप घाम आला आहे. मोहन, आंटीला घेऊन बाहेर जा, त्यांना त्रास होत आहे. काय नाही सरिता बाळा, मला सवय आहे, मी करेल सगळं. काही नाही आंटी, मी आता काही दिवस इथेच राहणार आहे, त्यामुळे मी बनवते सगळं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मोहन म्हणतो की मला माफ कर सरिता, मी विनाकारण तुझ्यावर चिडलो. इट्स ओके मोहन. आणि उमाताई मग दोघे बाहेर जातात. वयस्कर सासू किचनमध्ये एवढ्या गरमीमध्ये जेवण बनवत आहे आणि तू खुशाल बसली आहे. जान्हवी काहीच बोलत नाही, फक्त शांत बसते. तिचे वडील म्हणतात की हे काय ऐकत आहे जान्हवी आम्ही, तू सासरी काहीच काम करत नाही. पण मध्येच उमाताई म्हणतात की जेवण थंड होत आहे, जेवण करा. हे सगळं ऐकल्यानंतर मोहनला सरिता आवडू लागते. तो मनातल्या मनात विचार करतो की ही सरिता जान्हवी वहिनीपेक्षा किती वेगळी आहे आणि ही माझ्या आईची किती काळजी करत आहे. मोहन सरिताच्या हातचे जेवण खातो आणि म्हणतो की वाव सरिता, खूप छान भाजी बनवली आहे. सरिता हसून थँक्यू म्हणते. आणि काही दिवस सरिता जान्हवीच्या घरी राहते आणि हळूहळू सरिता आणि मोहनची दोस्ती होते. त्या दोघांची आवडनिवड सारखी असते आणि त्या दोस्तीचं रूपांतर प्रेमात होतं. ते दोघं एकमेकांना पसंत करू लागतात. एक दिवस सरिता मोठ्याने सगळ्यांना बोलावते आणि म्हणते की आज संध्याकाळचा चहा मी गार्डनमध्ये अरेंज केला आहे, त्यामुळे तिथं जाऊन आपण सगळे एन्जॉय करूया आणि चहा पिऊ. मोहन, उमाताई आणि सरिता सगळे मिळून चहा पित असतात आणि तिथं विठ्ठल येतो आणि विठ्ठल म्हणतो की किती छान तुम्ही सगळे एकत्र चहा पित आहात. मी पण आज इथेच चहा पिणार. हा हा दाजी या ना, असे म्हणून विठ्ठल पण त्यांच्याबरोबर चहा प्यायला बसतो. परंतु तिथं जान्हवी येत नाही. उमाताई म्हणतात की सरिता बाळा, तुझ्या बहिणीला चहा दिला की नाही? नाही आई, जान्हवी ताई येईल की चहा पिण्यासाठी इकडे. परंतु जान्हवी काही येत नाही. नंतर सरिता जाऊन आपल्या बहिणीला चहा देते. 1-2 दिवसांनी सगळे एकत्र पाहून मोहन सगळ्यांना सांगतो की मला सरिता आवडते, मी तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि सरिताला पण मी आवडतो. हे ऐकून उमाताईंना खूप आनंद होतो. जान्हवी पण खूप खुश होते आणि आपली बहीण आपल्यासोबतच या घरात राहणार आहे. दोन्ही पण घरातल्यांना पसंती पडते आणि 2 महिन्यानंतर सरिता आणि मोहनचं लग्न होतं. लग्नानंतर सरिता सकाळच्या वेळी उमाताईंना चहा आणि नाश्ता स्वतः बनवून देते आणि घरातील सगळी कामं पण सरिताच करते. ती आता सासूबाईला कोणत्याच कामाला हात लावून देत नाही. सरिता बघते की अजून पण तिची जान्हवी ताई लवकर उठून काम करत नाही. मग ती विचार करते की काहीतरी करून ताईला वठणीवर आणावं लागेल. एके दिवशी सकाळी
सरिता थंड चहा आणि थंड नाश्ता घेऊन तिच्या बहिणीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की हे घे तुझा चहा आणि नाश्ता. आम्ही सगळ्यांनी किती वेळ झालं नाश्ता केला आहे. तू एकटीच राहिले होते त्यामुळे तुझ्यासाठी आणला आहे. हे बघ सरिता, आता तू या घरात आली आहे त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. पण हे विसरू नको, मी तुझी मोठी बहीण आहे. आणि हे बघ, आपली सासूबाई पूर्ण दिवसभर कंबर दुखण्याचा बहाणा करते. विचार कर, आपण दोघी यायच्या आधी घरातील सगळे कामं तर त्याच करत होत्या ना. मग त्यांची कंबर आता कशी काय दुखते? ताई, तू त्यांच्याविषयी तू नको काळजी करू, तू आपलं आराम कर. हे बघ ताई, मी यायच्या आधी आई सगळं घरातलं काम करत होत्या, परंतु आत्ता मी घरातलं सगळं काम करत आहे. पण एक अडचण आहे ताई, मला दाजींचा टिफिन पॅक करून द्यायला लागतो आणि नंतर आईला आणि मोहनला सुद्धा मला नाश्ता द्यावा लागतो. आणि तोपर्यंत काय होतं ना की तुझा चहा आणि नाश्ता थंड होतो. एवढं बोलून सरिता तिथून निघून जाते. दुपारच्या वेळेला सुद्धा जान्हवी आपल्या बहिणीला जेवण मागते, तर सरिता म्हणते की अगं ताई, तू बेडरूममध्येच बसते त्यामुळे आम्हाला तुझं ध्यानच आलं नाही. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, आता काही शिल्लक नाही. ताई, तू तुझ्यापुरतं काहीतरी करून खा, जेवण तर आता संपलं आहे. सरिताचं लग्न व्हायच्या आधी सासूबाई तिच्या हातात गरमागरम जेवण देत होत्या, परंतु आता ती उपाशी राहू लागली. कधी कधी जेवण मिळत होतं ते पण थंड असतं. एक दिवस मोहन आपल्या बायकोला सरिताला म्हणतो की सरिता, तुला मानलं बघ. अगं, ज्या वहिनीला किचनचा रस्ता माहीत नव्हता ती वहिनी काल दुपारी जेवण गरम करून खात होती. अरे मोहन, आता तर सुरुवात आहे, नंतर बघ मी ताईला स्वतःच्या हाताने जेवण बनवायला लावणार आहे. आणि मोहन प्रेमाने आपल्या बायकोला मिठीत घेतो आणि लाडात येऊन म्हणतो की तू आल्यापासून माझ्या आणि आईच्या आयुष्यात खूप सुखाचे दिवस आले आहेत. एक दिवस विठ्ठल सरिताला म्हणतो की सरिता, तुझ्या हातचं जेवण एवढं भारी लागतं ना, किती छान तू स्वयंपाक बनवते. आज तर मज्जाच आली. माझा भाऊ मोहन खूप भाग्यवान आहे, त्याला त्याच्या बायकोच्या हातचं जेवण खायला भेटत आहे. आणि एक मी आहे, मला तर माझ्या बायकोच्या हाताचा साधा चहासुद्धा भेटत नाही. आणि सरिता, तू उद्या तुझ्या माहेरी चालली आहे, तर मग आम्हाला एवढं छान जेवण कोण बनवून देणार? एवढं म्हणून जेवण झाल्यानंतर विठ्ठल निघून जातो. हे सगळं बोलणं जान्हवीने ऐकलं होतं. जान्हवी विचार करते की सरिताच्या अगोदर हे घर माझं होतं, परंतु सरिताला जेवण तर मीच शिकवलं आहे आणि हे उद्या सगळ्यांना कळेल की सरिताला एवढं छान जेवण बनवायला तिच्या मोठ्या बहिणीने शिकवलं आहे. उद्या मी बनवून दाखवते की ह्याच्यापेक्षा आपण छान जेवण कसं बनवतात. दुसऱ्या दिवशी जान्हवी सकाळी सकाळी किचनमध्ये जाते. तिच्या सासूबाईला तिला बघून म्हणतात की जान्हवी, आज तू किचनमध्ये? आई, मी आज सगळा स्वयंपाक बनवणार आहे, तुम्ही बसा, तुम्ही फक्त मला हा लसूण सोलून द्या. आणि सासूबाई आपल्या सुनामध्ये झालेला बदल पाहून खूप खुश होतात. नंतर जेवणाच्या टायमाला जेवताना मोहन आपल्या आईला म्हणतो की आई, किती छान जेवण बनवलं आहे तू आज. हे तर जेवण सरिताच्या स्वयंपाकापेक्षा पण कितीतरी पटीने छान आहे. अरे मोहन बाळा, मी नाही बनवला स्वयंपाक, हा स्वयंपाक जान्हवीने बनवला आहे. अरे वा वहिनी, तुम्ही बनवला आहे, खूप छान, मला खूप आवडलं. आणि हे घ्या माझ्याकडून तुम्ही पहिल्यांदा जेवण बनवल्यामुळे तुमचं गिफ्ट. आणि मोहनने आपल्या पॅकेटमधून 5,000 रुपये काढून आपल्या मोठ्या बहिणीच्या हातात देतो. हे पाहून जान्हवीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आपल्या सासूला आणि लहान दिराला म्हणते की मला माफ करा, मला आता समजले आहे की खरा आनंद आपल्या परिवारासोबतच आहे.
आई, तुम्ही दोघी बहिणी मिळून घरातील सगळी कामं करत जाईल. तुम्ही आजपासून कोणतंच काम करायचं नाही. आज मला स्वयंपाक करून खूप आनंद झाला आणि आपल्या जेवणाची तारीफ ऐकल्यानंतर तर मला अजूनच आनंद झाला. हे ऐकून सगळेच खुश होतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.